जास्त लोहा आणि जास्त सिमेंट वापरलं म्हणजे घर खूप मजबूत होतं, हा सर्वात मोठा गैरसमज आहे। मजबूत घराचं रहस्य हे स्ट्रक्चर डिझाईन मध्ये असतं। फक्त या 5 गोष्टी लक्षात ठेवूया आणि तुमचं घर मजबूत कशामुळे होतं हे समजून घेऊया। नमस्कार, मी इंजिनियर अक्षय गावंडे। गेल्या 12 वर्षाच्या अनुभवात मला एक गोष्ट वारंवार जाणवली आहे, मजबूत घर जास्त लोहा आणि जास्त सिमेंट वापरल्यामुळे नाही, तर योग्य स्ट्रक्चर डिझाईनमुळे होतं। तर चला पाहूया कोणत्या 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। पहिलं, प्रत्येक घरासाठी स्ट्रक्चर डिझाईन हे वेगळं असतं। जसे डॉक्टर प्रत्येक रुग्णाला वेगवेगळे मेडिसिन लिहून देतात, त्याचप्रमाणे प्रत्येक घराचं स्ट्रक्चर डिझाईन हे वेगळं असतं। दुसऱ्यांच्या घराचे डिझाईन कॉपी करून कधीच घर बांधू नका। दुसरं, फाउंडेशन आणि डिझाईन सर्वात महत्त्वाचं असतं। जमिनीचा प्रकार आणि घरावर येणारे लोड लक्षात घेऊन घराचा पाया तयार केला जातो। जर पायाच योग्य नसेल तर वरचं बांधकाम कितीही योग्य बांधलं तरी घराला धोका निर्माण होऊ शकतो। तिसरं, कॉलम, बीम आणि स्लॅब याचं डिझाईन वैज्ञानिक पद्धतीने होतं। मोठे कॉलम म्हणजे मजबूत घर असं नसतं। योग्य आकार, योग्य रेनफोर्समेंट आणि योग्य लोड ट्रान्सफर हे घराला योग्य मजबूती देतात। चौथं, जास्त स्टील वापरणं म्हणजे मजबूत घर नाही। स्ट्रक्चर इंजिनियर जेवढे स्टील आणि ज्या ग्रेडचं कॉन्क्रीट वापरायला सांगतो तेच वापरणं योग्य असतं। अंदाजाने जास्त किंवा कमी करणं हे दोन्हीही चुकीचं आहे। पाचवं, भविष्यातील गरजांचा विचार आरसीसी डिझाईन मध्ये आधीच करा। उद्या दुसरा किंवा तिसरा मजला चढवत असताना, पाण्याची टाकी करत असताना किंवा इतर कोणतेही लोड घेत असताना स्ट्रक्चर डिझाईनचा आधीच विचार केला जातो। याच टॉपिकवर मी आणखी 10 महत्त्वाचे मुद्दे कॅप्शन मध्ये दिलेले आहे, ते तुम्ही नक्की पहा। तुम्ही लक्षात ठेवा, मजबूत घर नशिबाने नाही तर योग्य आरसीसी डिझाईनमुळेच तयार होतं। तुम्हाला जर घर बांधत असताना कोणत्याही अडचणी असेल किंवा प्लॅनिंग करत असताना कोणत्याही अडचणी असेल तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा, मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला नक्की मदत करणार। पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत घर बांधत असताना कोणत्या 10 मोठ्या चुका आपण करतो।